दोन प्रकारची आपत्ती आपण त्याच्यामध्ये डिवाइड केलेली असते, कुठलीही इमर्जन्सी ज्याला म्हणतात. त्याच्यामध्ये एक कॉल असतो ज्याच्यामध्ये पायलटकडे थोडा वेळ असतो रिॲक्शन करायला किंवा कुठूनही रिकव्हर व्हायला, तेव्हा पायलट कॉल देतो पॅन 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 पॅन. त्याच्यानंतर एटीसी आपले ऍक्शन घेते, पायलटला ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते ते त्यांना प्रोव्हाइड करून एअरक्राफ्ट लँड करू शकतं. दुसरा जो कॉल पायलटने दिला मेडे, हा खूप क्रिटिकल कॉल आहे. जेव्हा पायलटकडे काहीही दुसरं ऑप्शन नसतो, त्यांनी परत येऊन तिथे त्या रनवेवर लँडच व्हायचं असतं लवकरात लवकर, तेव्हा हा कॉल दिला जातो. मेडे याचा अर्थ असा आहे की आता माझ्याकडचे सगळे ऑप्शन्स किंवा मी काहीही करू शकतो हे सगळे एक्झॉस्ट झालेले आहेत. मला खूप इमिजिएटली मदतीची गरज आहे, हा मेडेचा अर्थ असतो. तर ऍक्च्युली आपण बघायला गेलो तर टेक ऑफच्या इमिजिएटली नंतर त्यांनी मेडे कॉल दिला पायलटनी, आणि मग एअरक्राफ्ट खाली पडलं. त्याच्या हातात काही क्षणांचा अवधी होता, त्यामुळे त्यातही त्यांनी एअरक्राफ्टला कंट्रोल करताना मेडे हा कॉल दिला. हे खूप विशेष आहे. एवढ्या अशा वेळामध्ये पायलटला ही कळणं की खूप मोठी जोखीम आहे आणि त्याच्यावर त्यांनी कॉल देणं एटीसीला, हे खूप ऍडमायरेबल आहे. एवढ्याशा वेळामध्ये पायलट हे सगळं समजू शकला, एकीकडे तो ऍक्शनही घेत असेल आणि त्यांनी एटीसीला हा कॉलही दिला.